वळूयात पुढल्या बातमीकडे। पुण्यातील समर्थ क्रॉप सेंटरच्या प्रशांत गवळीला अटक करण्यात आली आहे। शेकडो नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा त्याच्यावर आरोप आहे। जास्त परताव्याचा आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करण्यात आली। 2 दिवसापूर्वी प्रशांत गवळी विरोधात गुन्हा दाखल झाला होता। जास्त परताव्याचा आमिष दाखवून शेकडो नागरिकांची फसवणूक करणाऱ्या समर्थ क्रॉप सेंटरच्या प्रशांत गवळीला अखेर पुणे आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेली आहे। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडून। चंद्रशेखर, काय अधिकची अपडेट? जगभरातील जे शेकडो गुंतवणूकदार आहेत त्या शेकडो गुंतवणूकदारांना जादा परताव्याचा आमिष दाखवून हा प्रशांत गवळी जो आहे तो पुण्यातील हडपसर परिसरामध्ये बस्तार मांडला होता। गेल्या 2 वर्षापासून हा प्रशांत गवळी वेगवेगळे आमिष जे आहेत ते गुंतवणूकदारांना दाखवत होता आणि या सगळ्या गुंतवणूकदारांची फसवणूक करत होता। माझ्यासमोर काही गुंतवणूकदार आहेत आणि ज्यांनी हा सगळा लढाव जो यशस्वी केलाय ते यशवंत नडगम आहेत, विजय मोरे आहेत, महादेव कांबळे आहेत, जे कार्यकर्त्याचा जे गुंतवणूकदार महिला हे सुद्धा आपण बघू शकतो की या सगळ्यांचे पैसे आहेत ते लाखो आणि कोट्यामध्ये या प्रशांत गवळीच्या फर्म मध्ये गुंतवण्यात आले होते। तर आपण यशवंत नडगमशी बातचीत करत, नडगमची नेमकं गुन्हा दाखल झाला, अटक सुद्धा करण्यात आली। अटक केलेली आहे, गुन्हा दाखल झाला हे सत्य आहे, पण आम्हाला पोलिसांवरती संशय आहे। आम्हाला जो प्रमुख फिर्यादी म्हणून पाहिजे, आमच्यातला पाहिजे, या ताई पाहिजे, नीताताई पाहिजे, अशी फिर्यादी पाहिजे जी फुटणार नाही। ती जी फिर्यादी त्यांनी घेतलेली आहे प्रमुख म्हणून, ती फिर्यादी आम्हाला मान्य नाही। काय सांगाल? गवळीला अटक झाली, या प्रशांत गवळीवरती एक मजबूत FIR या ठिकाणी झाला पाहिजे। लोकांच्या आयुष्याचा खेळ करून स्वतःचा मेळ बसवून या संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी आपल्या फसवणुकीचं चॅनल या ठिकाणी तयार केलं आणि त्या माध्यमातून अनेकांच्या भविष्याच्या ज्या ठेवी होत्या, ज्याच्यावर त्यांचं पूर्ण भविष्य अवलंबून होतं, त्या ठेवीवरती यांनी डल्ला मारून याने या प्रकार केलेला आहे। याला पोलीस प्रशासनाने कुठल्याही प्रकारे याला पाठीशी न घालता कठोरात कठोर कलम याच्याला लागले पाहिजे। नगरसेवकजी काय सांगाल? गवळीच्या संदर्भात तक्रारी मोठ्या प्रमाणात दाखल होतात। सत्ताधाऱ्यांचे फोटो सत्ताधाऱ्यांशी वावर करून त्यांनी जो हा 27,000 कोटीचा घोटाळा केला, हा फक्त महाराष्ट्रापुरता नाही, अनेक राज्यांमध्ये त्यांनी हा घोटाळा केलेला आहे आणि त्यांना जास्तीत जास्त सजा झाली पाहिजे। ताई, काय सांगाल? तुमचे किती रुपये गवळीच्या फर्म मध्ये गुंतवणूक केले, काय आमिष दाखवण्यात आलं होतं? सर, ह्यांनी शेतकऱ्यांची पहिली तर फसवणूक केली की कारण शेतकऱ्यांचा माल घेऊन बाहेर आउट ऑफ कंट्री ते ट्रान्सपोर्ट करतात। या अनुषंगाने लोकांची फसवणूक केली की मला शेतकऱ्यांना मालाला लगेच पैसे देता यावे, या संदर्भात त्यांनी शेतकऱ्यांच्या मालाचं भांडवल करून गोरगरिबांकडनं पैसे घेऊन त्याचा आज कुठेतरी जास्त। किती रुपये आहेत? काय माझे 46 लाख होते, त्यांनी 11 दिले, 35 राहिलेले आहेत। तुमचे किती रुपये राहिले? काय झालं होतं तुमच्याशी? खरं तर या जे प्रशांत गवळी आहेत त्यांना एकच सांगायचं आहे की सर्वसामान्य गरीब लोकांचा पैसा कष्टाचा आहे, त्यांनी लवकरात लवकर देण्याचा खरंच प्रयत्न केला। त्याला सध्या अटक केलेली आहे। अटक केलेली आहे, आम्ही कंप्लेंट केलेली आहे, पण जो फिर्यादी आहे तो त्यांचाच आहे। आम्ही प्रशासनाला एकच सांगतो की फिर्यादी सर्वसामान्य माणसामधला घ्या, आमचा घरात जो फिर्यादी आहे तो घ्या, डमी फिर्यादी घेऊ नका। तुम्ही वकील आहात, काय नेमकी प्रोसिजर आहे याच्यामध्ये? सर, गेले 2 दिवसापासून हे सगळे जे लोक आहेत यांचे सगळ्यांचे पैसे त्याच्यात अडकलेले आहेत। त्याच्यामुळे आम्ही 2 दिवस झालं तिथे FIR दाखल करण्यासाठी झगडत होतो आणि शेवटी आमच्या याला प्रशासनाने न्याय दिलाय आणि FIR दाखल करून घेतली आहे। तर मी प्रशासनाचे आभार मानते, पण इथून पुढेही त्यांनी आम्हाला असंच सहकार्य करावं। यशवंत भाऊ, खरं तर हा घोटाळा कोट्यावधी रुपयाचा किती नेमका आकडा आहे? कशा स्वरूपाची फसवणूक झाली? यांना जो फसवण्यात आलेला आहे, एक डॉक्टर आहे त्याचे जवळजवळ 2-2 करोड आहे, एक शेतकरी आहे त्यांनी स्वतःच्या शेती फार घाण ठेवून पैसे काढलेले आहेत, लोन काढून। जवळजवळ हा 27,000 करोडचा घोटाळा आहे। आमचं म्हणणं एवढंच आहे की याला एकट्याला अटक करून हे काय तिथं थांबणार नाही। त्याच्याबरोबर 267 लोक आहेत, प्रत्येक लोकांच्या अंडरमध्ये कमीत कमी एक राज्यामध्ये नगरसारख्या एरियात 10,000 लोक आहेत। नाशिकला आहे, औरंगाबादला आहे, साताऱ्याला आहे, सोलापूरला आहे, कर्नाटकला आहे, असं कुठलं राज्य नाही की त्यांना ठगलं नाही। या सगळ्या लोकांपासून आता तुम्हाला जे दिसतात ही संख्या ही बोटावर मोजण्या इतकी। 26 जानेवारीला जर 26 जानेवारीच्या आतमध्ये आत्ताच्या CP साहेबाला हा अल्टिमेट आहे, 26 जानेवारीच्या आतमध्ये बाकीच्या सर्वांवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, सर्वांना अटक झाली पाहिजे। आणि 26 जानेवारीच्या आत जर या सर्वांवर गुन्हा दाखल झाला नाही तर 26 जानेवारीला CP ऑफिसवरती हजारोंच्या संख्येने हा सगळा जो घोटाळा आहे तो हजारो कोटीचा असल्याचं सांगितलं जात आहे। परंतु प्रशांत गवळी ज्या पद्धतीने हे सगळे गुंतवणूकदारांची फसवणूक करत होता, त्या दरम्यान त्याला काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचं पाठबळ सुद्धा होतं असं सांगितलं जात आहे। काही इतर मंडळीत आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा पुन्हा प्रयत्न करूयात। तुमचे किती रुपये गुंतवणुकीला? मी विलासराव गोत्री, माझं वैयक्तिक, माझा आणि माझ्या परिवाराचा 2 कोटी आहे।
असंच 5-6 महिने झाले, आजचं उद्या उद्याचं परवा असंच करतात हे. माझी एक त्यांना विनंती आहे कळकळीची की खालच्या लेवलला जर पाहिलं, काही लोकांच्या नवरे मेलेत, काहींना पॅरालाइज, बरेच प्रॉब्लेम आहेत, घरगुती प्रॉब्लेम आहेत. कृपया त्यांचे पैसे द्यावे अशी मी 2 महिने झाले त्यांना, 5 ते 6 महिने झाले सॉरी, त्यांना विनंती करतोय. काय सांगाल गवळीच्या वेगवेगळ्या कारणामा समोर येत आहे? खरं तर ना मला एक वाईट वाटतं की कायदा सुव्यवस्था ही जागृत ऐका नाही. कारण गेल्या अनेक महिने झाले या परिसरामधले नागरिक ह्या पोलीस स्टेशनमध्ये येऊन बसतायत, परंतु कायदा सुव्यवस्था लक्षच देत नाहीये. काय चाललंय? आम्ही स्वतः त्या गवळी साहेबांना विनंती करतोय की अहो, बाप मेला, नवरा मेला, त्याचे पेन्शनचे पैसे लोकांनी तुमच्याकडे दिलेत, आज आत्महत्या करणारे लोक. आणि मी सांगतो या गोष्टीला जबाबदार फक्त आहे ना पोलीस निश्चितच प्रशासन आहे. चंद्रशेखर, मुद्दा लक्षात सरकार येतोय. नाही. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.